बांधकाम कामगारांसाठी खूप अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. खूप अत्यंत महत्त्वाची अपडेट ही बांधकाम कामगारांसाठी समोर आलेली आहे. तुम्हाला माहिती असेल, बांधकाम कामगारांना जर कुठलाही सरकारी योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल, तर त्यांना सगळ्यात पहिले बांधकाम कामगार मंडळ जे आहे त्याच्याकडे नोंदणी करावी लागते. आणि नवीन नोंदणी केल्यानंतर जर नोंदणी एक्सपायर झाली तर ती त्यांना परत रिन्यूसुद्धा करून घ्यावी लागते. नूतनीकरण करावं लागतं नोंदणीचं. आता नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्युअल करायचं असेल, ह्या दोन्ही गोष्टींसाठी आतापर्यंत बांधकाम कामगार हे जी बांधकाम कामगार मंडळाची वेबसाईट आहे किंवा पोर्टल आहे तिथे जाऊनसुद्धा ते करू शकत होते. पण आता याच संदर्भात एक खूप मोठा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. ही जी नवीन नोंदणी आहे किंवा जी रिन्युअल असेल याच्या संदर्भात आता एक खूप मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. आता तो बदल काय झालेला आहे ते एकदा नीट बघूयात. तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा. आतापर्यंत बांधकाम कामगार त्यांना जर नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्युअल करायचं असेल नोंदणीचं तर ते या पोर्टलला येत होते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्याची जी वेबसाईट आहे त्या पोर्टलला ते जाऊन नवीन नोंदणी किंवा रिन्युअल करू शकत होते. पण आता हे बंद करण्यात आलेलं आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर एक नवीन मेसेज तुम्हाला इथे दिसेल बघा, की नव्याने नोंदणी, नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रावर जाऊन उपस्थित राहावे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, की आता तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल, रिन्युअल करायचं असेल, तर तुम्ही या पोर्टलला, या वेबसाईटला ऑनलाईन आता करू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या तालुक्यामधलं जे बांधकाम कामगार सुविधा केंद्र असेल जवळचं, तिथं जाऊन तुम्हाला ते स्वतः उपस्थित राहून ते तुम्हाला करावं लागणार आहे. हा मोठा बदल आता याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तुम्ही आता इथे ऑनलाईन करू शकणार नाही. स्वतः तुम्हाला तिथे जाऊन तालुका केंद्र जे असेल बांधकाम कामगार सुविधा केंद्र जे असेल तालुक्याचं, तिथे जाऊन ते तुम्हाला करावं लागणार आहे. आता ते तालुका केंद्र तुम्ही कुठे कसं शोधू शकता? तुम्हाला कसं कळेल, की तुमच्या तालुक्याचं केंद्र कुठं आहे आणि कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आणि सोबत कोणती कागदपत्रे ठेवायची? पहिले बघूयात, की जे तुमचं जे बांधकाम कामगार सुविधा केंद्र तालुक्याचं ते कसं बघायचं? तर इथे तुम्हाला इथे बघू शकता. तुम्ही जर या साइटला आलात, पोर्टलला तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट अस म्हणून दिलेलं आहे बघा. इथे कॉन्टॅक्ट अस याच्यावर जर आपण क्लिक केलं, कॉन्टॅक्ट असवर, तर खाली जर इथे बघितलं तर तुम्हाला खाली काही ऑप्शन्स येतील बघा. कॉन्टॅक्ट अस मध्ये त्यांनी काय केलंय, इथे काय दिलंय बघा. 350 तालुका वर्कर फॅसिलिटेशन सेंटर ॲड्रेस. इथे तुम्हाला एक डाउनलोड करता येईल, एक फाईल तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. त्याच्यामध्ये सगळं त्यांनी डिटेल दिलेले आहे. ॲड्रेस कोणता आहे, कॉन्टॅक्ट कोणाला करायचा. तिथे जर आपण याच्यावर क्लिक केलं डाउनलोड, ते डाउनलोड क्लिक केल्यानंतर एक्सेल फाईल येणार आहे बघा. एक्सेल फाईल. आता ही जी एक्सेल फाईल आली, तर बघा अशा पद्धतीने एक्सेल फाईल आहे. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे एक्सेल बघण्यासाठी ॲप पाहिजे किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर सुद्धा बघू शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने आता इथे बघा, याच्यामध्ये सगळं त्यांनी दिलंय, की जिल्हा कोणता आहे, जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे, तालुक्याचं नाव दिलेलं आहे आणि ॲड्रेस सांगितलेला आहे आणि कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. सगळे डिटेल्स याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. अशा पद्धतीने हे तुम्हाला कळून जाईल, की तुम्हाला कोणत्या सुविधा केंद्रावर जाऊन कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, काय ॲड्रेस आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सोबत कोणती कागदपत्रे न्यायची आहेत ते बघा. तुम्ही जर तिथे जाताल, तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्युअल करायचं असेल, तर सोबत नेणारे तुम्हाला कागदपत्रे आहेत बघा. तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड तुम्हाला ठेवायचंय, तुमचं पासपोर्ट साइज फोटो स्वतःचा, नंतर रेशन कार्ड आहे आणि 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र. 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला ठेवावं लागेल. 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र ठेकेदार वगैरे ते तुम्हाला देऊ शकतात, तर ते प्रमाणपत्र ठेवावं लागेल. म्हणजे 4 कागदपत्र आहेत, जे तुम्हाला कमीत कमी ठेवावे लागतील, की आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, पासपोर्ट साइज फोटो आहे, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र. अशा पद्धतीने एक महत्त्वाचा बदल आहे बांधकाम कामगारांसाठी करण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन चालू करा.